राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक अभिजित पवार आणि हेमंत वाणी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला। या पक्षप्रवेश सोहळ्यात अजित पवार यांनी नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली। त्यांनी सांगितले की निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक, गणेश नाईक यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली आणि याला एका व्यक्तीची जबाबदारी असल्याचा आरोप त्यांनी केला। पक्ष वाढवण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी मिश्किलपणे म्हटले, पवारच यायला उशीर करत असतील तर बाकी कधी येतील। अभिजित पवार पक्षात येणार असल्याचे कळताच अनेकांचे फोन सुरू झाले आणि चर्चा करण्यासाठी गळ घालू लागले। मात्र एवढ्या वर्षात तोडगा काढण्याऐवजी ते काय गोट्या खेळत होते का, असा उपरोधिक सवालही अजित पवार यांनी केला। त्यांनी स्पष्ट केले की पक्षातील वरिष्ठांना वारंवार सावध केले, पण त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही। मी म्हणत होतो, कुठे माशी शिंकते हे तरी पहा, असे म्हणत त्यांनी पक्षातील अंतर्गत राजकारणावर नाराजी व्यक्त केली। या संदर्भातील घडामोडीसाठी पात्रा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।